तर युनिट सेकंडमधलं पेज नंबर 30. तर यातला आपण इन अ बिस्किट फॅक्टरी. इन अ बिस्किट फॅक्टरी म्हणजे काय, बिस्किटे तयार करण्याच्या कारखान्यात जायचं आपल्याला आता. तर पहा, तुम्हाला बिस्किट सर्वांना माहिती आहे हो की नाही, खूप प्रिय आहेत. सकाळी उठलं की अगोदर आपल्याला दूध बिस्किट लागतं ब्रश केलं की, हो की नाही. आणि तुम्हाला कंट्रोल करावं लागतं की बस झाले आता बिस्किट खाणं, हो की नाही. आई पप्पा रागवतात तुम्हाला एवढं बिस्किट खाऊ नका म्हणून. मग याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला की बिस्किट कसे तयार होतात, त्याला काय काय साहित्य लागतं, हो की नाही. तर आपण याची माहिती घेऊया लेसनमध्ये. ओके. तर पहा, लिसन, रिपीट अँड रीड अलाउड. ऐका, म्हणा आणि मोठ्याने वाचा. तर आता इथं बघा पिक्चर्स दिलेले आहेत या ठिकाणी सुद्धा. म्हणजे आता ही फॅक्टरी जी दाखवलेली आहे, तर ह्या फॅक्टरीमध्ये काय काय केलं जातं, कशा प्रकारे हे बिस्किट बनवले जातात, पहिले आपल्याला काय काय साहित्य आणावं लागतं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आज फक्त 30 पेजवरचं आपण घेऊ, कारण लेसन मोठं आहे आणि तुमच्या लक्षात पण आलं पाहिजे. ओके. तर पहा, अ बिस्किट इज सो crisp and tasty. Crispy and tasty. We all love biscuits. We get different types of biscuits in shop. म्हणजे याचा अर्थ काय, बिस्किट हे खूप कुरकुरीत, क्रिस्पी म्हणजे काय, कुरकुरीत व चवदार असतात की नाही. तुम्हाला माहिती आहे, छान वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट खाता तुम्ही. वी ऑल लव बिस्किट्स. आपल्या सर्वांनाच बिस्किटे खूप आवडतात. जेवायला नसलं तरी चालतं, हो की नाही, पण बिस्किटे हवे असतात आपल्याला. वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ बिस्किट्स इन शॉप. तर बिस्किटे दुकानात वेगवेगळ्या प्रकारची मिळतात. दे कम इन कलरफुल पॅकेट्स. दे आर मेड इन अ फॅक्टरी. ती कशी मिळतात, रंगीबेरंगी पाकिटात मिळतात आणि ती कारखान्यात तयार होतात. मेड इन अ फॅक्टरी म्हणजे कारखाना. बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन अ फॅक्टरी. परंतु कारखान्यात बिस्किटे कशी तयार होतात बरं. लेट अस फाइंड आउट. आपण त्याची माहिती करून घेऊया. ठीक आहे. तर पहा या पेजवर गेट अ रेसिपी. खाली जे सर्कल दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे वाक्य लिहिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आणि त्याचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे. ओके. पहा, गेट अ रेसिपी. आता या ठिकाणी पिक्चर्स कोणतं दिलंय की ह्या बिस्किटासाठी काय काय लागतं त्याची सामग्री तिथं याच्यात दिलेली आहे त्या पिक्चरमध्ये. तर पहा, आपण सर्वप्रथम काय करायचंय, ती रेसिपी मिळवायची, म्हणजे पाककृती कशी करायची. ओके नाही. आपले आई सुद्धा आता मोबाईलवर काय काय कुठल्या रेसिपी, पाणीपुरी असू, अजून वेगवेगळे आयटम जे आहेत, वडापाव, काय असेल ते प्रकार तुमची मम्मी पाहते की नाही, रेसिपी पाहते की नाही मोबाईलमध्ये. तशाच प्रकारे आपल्याला इथं रेसिपी मिळवावी लागेल, हो की नाही. पुढे पहा, ॲरो दिलेले आहेत, तसंच आपल्याला एक एक सर्कल वाचायचे. गेट द ingredients, थिंग्स दॅट गो इन अ बिस्किट. तर बिस्किटात समावेश करतात अशी घटक द्रव्य. बिस्किटामध्ये जे घटक द्रव्य आहेत ते आपल्याला ते घटक द्रव्य वस्तू मागवली जातात. मग कोणकोणते आहेत बरं बिस्किटामध्ये बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ज्याला आपण कच्चा माल म्हणतो, ते साहित्य कोणकोणतं आहे. फ्लोअर लागते, सॉल्ट, शुगर, मिल्क, बटर, बेकिंग पावडर, हो की नाही. अशा प्रकारचं बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागतं. तर पुढे बघा, डिसाइड हाऊ मच ऑफ इच टू यूज, वेट इच इन्ग्रेडियंट. म्हणजे काय, आपण जो काही कच्चा माल, हे जे मिल्क, फ्लोअर, बटर, बेकिंग पावडर, ते किती वापरायचे हे ठरवलं जातं आणि प्रत्येक साहित्याचं वजन केलं जातं, प्रत्येक घटकाचं वजन केलं जातं आणि मगच त्याचा
वापर ह्या बिस्किटामध्ये केला जातो, म्हणजे त्याचं प्रमाण असतं, हो की नाही. तर अशा प्रकारे हे प्रमाण आपल्याला काढावं लागतं, मग त्याचं वजन करावं लागतं. ओके, पुढचं बघा, सर्कल. मिक्स द थिंग्स अँड मेक अ डो. म्हणजे काय, या सर्व वस्तू ज्या आहेत आपण आणलेल्या त्या सर्व मिसळून त्यात पाणी घालून एक गोळा तयार केला जातो, हो की नाही. या ठिकाणी पहा, एका मशीनमध्ये दाखवलेलं आहे. आणि इथं पहा, प्रत्येक जे पिक्चर दाखवलेलं आहे इथं बघा, सेकंड जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये चर्चा करून वजन, मापे वगैरे सगळं काढतात ते. नंतर तिसरं जे सर्कल आहे, सॉरी, दुसऱ्या सर्कलमध्ये साहित्य काय काय लागणार आहे याची चर्चा करतात. तिसऱ्या सर्कलमध्ये काय काय हे साहित्य ते वजन केलेलं दाखवलंय, मशीन दाखवले की नाही, तर त्याचं वजन केलं जातं. आणि चौथं जे पिक्चर आहे सर्कल, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, मिक्स द थिंग्स अँड मेक अ डो. म्हणजे सगळं साहित्य मिसळून त्याचा गोळा बनवला जातो. डो म्हणजे गोळा, मिक्स म्हणजे मिसळणे. त्यानंतर नीड द डो म्हणजे काय, मशीनद्वारे हा गोळा मळला जातो, हो की नाही. या ठिकाणी दाखवले, नीड द डो. अशा प्रकारे हे या पेजवर जे आहे ते आपण घेतलेलं आहे. तर आपण याचे हार्डवर्ड भरपूर आहेत, हार्डवर्ड, तर ते आपण घेऊ. तर फॅक्टरी, कारखाना, क्रिस्पी, कुरकुरीत. क्रिस्प दिले इथं, क्रिस्पी नाही, क्रिस्प म्हणजे कुरकुरीत. टेस्टी, चवदार. लव, आवडणे. डिफरंट, निराळे. टाइप्स म्हणजे प्रकार. कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी. पॅकेट्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ओके नाही. पुढके रेसिपी म्हणजे पाककृती. इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक पदार्थ. हाऊ मच म्हणजे किती. यूज वापरणे. वेट वजन करणे. मिक्स मिसळणे. थिंग्स वस्तू किंवा पदार्थ. डो म्हणजे कणकेचा गोळा, आपली आई बनवते की नाही रोज, त्याला डो म्हणतात. आणि नीड म्हणजे मळणे. तर हे जे शब्द आलेले आहेत ते तुम्ही काय करायचंय, स्पेलिंग सहित पाठ करायचे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे शब्द वापरायचे. आई काही करत असेल तर तिथे तो शब्द वापरायचा, हो की नाही. आई तू का अर्धा मराठी अर्धे इंग्लिश शब्द वापरले तरी चालतील, त्याने तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, तर अर्धे राहिलेले जे हार्डवर्ड आहेत ते आपण जेव्हा पुढचं लेसन घेऊ तेव्हा सांगेल मी. ओके, ठीक.